जमलेल्या जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची दिवसाची माझी 5वी सभा आहे. अजून परत धावत पळत जळगावला जायचंय आणि तिथे वेळेत नाही पोचलो तर मला पण मतदानाला इकडेच राहावं लागेल. परत उद्या 4 सभा आहेत. आता हे असं चालतंच. क्रिकेटची मॅच म्हटल्यानंतर शेवटची ओव्हर सुरू झाल्यावरती दणादण चौकार आणि षटकार मारावेच लागतात. तसे माझ्या रोजच्या 4-4, 5-5 सभा या आहेतच. आज एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण झाला. गुजराती साहेब व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा लढलेले आपले कैलास बापू पण आहेत. पण दोघं कसे आहेत बघा, तेव्हा कैलास बापू आपल्याकडनं लढले होते. आता दोघं तिकडे गेलेत. मध्ये थोडे पलीकडे होते पण दोघंही आता माझ्यासोबत आलेत. एक चांगलं चित्र व्यासपीठावरती आहे. काँग्रेस आहे सोबत, राष्ट्रवादी सोबत आहे, इतर सर्व मित्रपक्ष सोबत आहेत आणि आल्याबरोबर ज्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, सगळे सांगतायत साहेब 100% सीट आली आणि ज्याची सुरुवात चांगली होते नक्कीच त्याच्यामध्ये अभूतपूर्व यश मिळतं. आज व्यासपीठावरती आपले सगळे उमेदवार आहेतच. जयश्रीताई आहेत, प्रभाकरराव आहेत, आणखीन कोण आहेत, सगळेजण आहेतच. पण विशेष म्हणजे मी तडवींचे सुद्धा आभार मानतोय, कारण त्यांना उमेदवारी मी दिली होती. एबी फॉर्म दिला होता. एबी फॉर्म दिला होता. एवढंच नाही तर मी उमेदवारी देणार म्हणून त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. म्हणजे अशी माणसं, खरंच तुमचं कौतुक आहे. अशी माणसं विरळ असतात आणि मी नोकरी सोडताना त्यांना सांगत होतो की नीट विचार करा, माझ्याकडे काही नाहीये. तुम्ही शिवसेनेत येताय, काळोखात उडी मारताय आणि मला ते म्हणाले की काळोख असला तरी हातामध्ये मशाल आहे ना, मला काय परवा नाही. आणि मी म्हटलं तयारीचा माणूस आहे, उमेदवारी दिली. नंतर आपली सगळी स्थानिक शिवसैनिक आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही आपल्याला थोडंसं इकडे बदल करावा लागेल. एका क्षणात त्याने आपलं म्हणणं ऐकलं. म्हणून तुम्हाला मी तुमच्याबद्दल मी खरंच तुमचा मी ऋणी आहे आणि तुम्ही जो आदेश मानला त्याच्याबद्दल तुमची जबाबदारी मी घेतली. तुमची जबाबदारी मी घेतली. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाया जाऊ देणार नाही मी. नाही, यालाच तर माणुसकी म्हणतात. मी म्हणजे काय मिंद्यासारखा नाहीये, वापरला आणि सोडला. आताच त्यांची हालत एवढी वाईट झाले. कोणी पाठिंबा दिला? बाळू साहेबराव कोळी. धन्यवाद देतो मी. आहेत का इकडे? या या, तुम्हाला पण धन्यवाद. ही सगळी बघा कसं होतंय की महाराष्ट्रावरती संकट येते म्हटल्यानंतर सगळी महाराष्ट्राची लेकरं एकत्र येत आहेत. शिवसेनेत पण प्रवेश केला त्यांनी. शाबास. हा, धन्यवाद. ही सगळी एकजूट बघितल्यानंतर मेंदेची आत्ताच बोबडी वळली असणार. मी मुद्दामून इथे आलो कारण महाराष्ट्रात सगळीकडे एकच चित्र आहे. मी सुरुवात कोल्हापूरमधनं केली, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, विदर्भात गेलो, आज इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये
आज इकडे शेतकरी सुद्धा अनेक जण आले असतील. आलेत शेतकरी? किती आहेत? शाबास. सोयाबीनवाले किती आहेत? आठ. कापूसवाले किती आहेत? अरे वा, तुम्ही सगळे चांगल्या आनंदात आहात. अरे का नाही एवढ्यांचं सरकार आपल्या दारोदारी फिरतंय दाढी खाजवत. अरे पण 1500 रुपये दिले ना, मग तरी तुम्ही खुश नाही. सोयाबीनला भाव नाहीये, कापसाची खरेदी होत नाहीये, सरकीच्या ढेपेचं पोतं कितीला मिळतं? आणि कापसाचा भाव 10 वर्षापूर्वी काय होता आणि आता काय? म्हणजे हळूहळू करत तुम्ही शेतीमध्ये उत्पादन खर्च जो आहे तुम्हाला तो जास्त होणार आणि तुमची आवक कमी होणार आहे. आणि आज मला कानावर आलं, खरं खोटं आता 1-2 दिवसात कळेल, की मंत्रालयात एक बैठक झाली. कारण संपूर्ण हा जो पट्टा आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, आता इकडे सुद्धा सोयाबीनचा शेतकरी चिडलेला आहे. तसे सगळेच शेतकरी चिडलेत. कारण मरून कर्ज काढून जमीन गहाण टाकली, घर गहाण टाकलं, काही ठिकाणी पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकलं. आणि एवढी मेहनत केल्यानंतर जर नशिबी हे असे गोटे येणार असतील तर करायचं काय? सोयाबीनला भाव नाहीच आहे. पण मंत्रालयात बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, अशी माझी माहिती आहे. कोण कोण हजर होते ते पण मला कळले. आणि त्यांनी असं सांगितलं की आता अंगावरती यायला लागले सगळं, लोक चिडलेत. लोकसभेमध्ये फटका पडलाच आहे, पुन्हा पडू नये म्हणून तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जरा पॉझिटिव्ह नरेटिव्ह, म्हणजे काय की सोयाबीनची खरेदी झालेली आहे, शेतकरी आनंदामध्ये आहे, हे विरोधक जे बोलतात ते खोटं बोलतायत, जरा तुम्ही असं वातावरण तयार करा की जेणेकरून एक साधारणतः शेतकऱ्यांना असं वाटायला लागेल की कुठेतरी खरेदी सुरू झालेली आहे. म्हटलं करूच दे त्यांना. कारण सत्य जे आहे ते लपवून ठेवता येत नाही. तुम्ही किती जरी तुम्ही जाहिराती केल्या, आणि एक तर आता आचारसंहिता सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसं सहन करणार तुम्ही? म्हणजे सोयाबीन घरच्या घरीच पडले आणि हे सांगणार आम्ही खरेदी करून मोकळे झालोय, म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडनं सोयाबीन खरेदी केलं जाणार नाही, तुम्हाला ते व्यापाऱ्यांना विकावं लागेल आणि चढ्या भावाने व्यापारी त्यांना विकणार आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही थंड पडायचं, तरी सुद्धा आम्ही शंडासर करायचं. दूध उत्पादक शेतकरी सुद्धा तसेच. काल परवाकडे बातमी वाचली, कांद्याचे भाव आता पडायला लागलेत. कांद्याचे भाव पडतायत. सोलापूरच्या मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली, कारण त्यांना असं वाटतं की न जाणो काय झालं तर भाव मिळणार नाही म्हणून विकून टाका. कांद्याचे भाव पडतायत आणि हे सगळे फिरतायत त्रिकूट. एक सगळा हा चोर बाजार आहे. म्हणजे अरुणजी, आपल्या मराठीमध्येची एक म्हण आहे, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, आहे ना? पण यांचं उलट आहे, चोरीचा मामला जोर जोरात बोंबला. म्हणजे शिवसेना चोरली, नाव चोरलं, चिन्ह चोरलं आणि मोठा आव आणून सांगतायत की माझीच शिवसेना आहे. तुम्हाला रे मान्य आहे? बरं, न्यायालयामध्ये आपण गेलोय, 2.5 वर्ष झाली. न्यायालयाचे दार ठोकून 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 आता संपूर्ण डोकं आपटायचं फक्त बाकी राहिले. 3रे सरन्यायाधीश निवृत्त झाले, चंद्रचूड साहेब. काय आव आणलं होतं त्यांनी? उत्तम ते प्रवचनकार उत्तम होऊ शकतात, याला झाप त्याला झाप, ताशेरे मार, आता ताशा वाजवा. प्रवचन तुम्ही चांगलं दिलं, भाषण तुम्ही चांगली देता, पण लोकशाही तुमच्या डोळ्या देखत तिचा मुडदा पडतोय, वाचू शकत नाही तुम्ही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरूर होती, ती तुम्ही काढलीत, पण तुमच्या डोळ्यात देखत घटना आहे, त्या घटनेच्या बाह्य हे सरकार आहे, तरी देखील तुम्ही ते 2.5 वर्ष तसंच चालू ठेवायला दिलात. हा गुन्हा नाही? हा अपराध नाही? कोणासाठी आम्ही न्याय मागतोय? उद्धव ठाकरे स्वतःसाठी मागतोय? शिवसेनेसाठी तर मी मागतोच आहे, पण लोकशाहीचं जे काही कलम आहे, संविधान आहे, हे पायदळीत उडवलं जाते.
त्याच्यामधली कलमं तुम्ही मानत नाही आहात. तुम्हाला कळतंय, दिसतंय, पण अजूनही निकाल मिळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे, निकाल आमच्या बाजूने द्या, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण जे काय घडतंय ते तुमच्या समोर आम्ही ठेवलंय आणि ते जर का कायद्याच्या चौकटीत योग्य की अयोग्य हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्र जो काय पिंजून काढतोय, तो मग माझ्या जनतेच्या न्यायालयात मी आलेलो आहे. मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे. मी माझं कारण तुमच्याकडे मागतोय, मांडतोय. आणि ते केवळ माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मांडतोय. आज महाराष्ट्राची जी काही विल्हेवाट चाललेली आहे, मी आलो तेव्हा अरुणजी आपलं भाषण चालू होतं. महाराष्ट्राची संस्कृती आता काय राहिलेली आहे? गद्दारी. जी महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे आहे. मग तुम्ही अगदी साधू संतांचा म्हणा, क्रांतिकारकांचा म्हणा, देशप्रेमींचा म्हणा, साहित्यिक म्हणा, कलाकार म्हणा, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे. महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. पण आता जर का तुम्ही अभ्यास घेतला, सगळा एक तो आता सर्वे येतोय आला की गेल्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, अधोगतीकडे चाललेला आहे. याचं कारण महाराष्ट्र लुटला जातोय. महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते आणि महाराष्ट्र हा दरोडेखोर आणि गुंडांच्या हातामध्ये दिला जातोय. मग आम्ही काही शंडासारखं गप्प बसायचं? महाराष्ट्र हा, मी मगाच्या सभेत बोललो, गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये, गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आज सुद्धा येताना मी बघतोय, अहो किती वर्ष तेच तेच रडगाणं गायचं. मला वाटलं होतं की आपला आमदार झालाय, ठीक आहे, 2.5 वर्ष त्याला आपण काही करू शकलो नाही, तिकडे गद्दार होऊन तिकडे गेलात, भरपूर निधी मिळाला, स्वतःला खोके तर मिळालेच. पण आपल्या पक्षांचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची यांच्या आमदारांचे निधी कापून भरभरून त्यांना दिलं. मला वाटलं होतं की आज चोपड्याला गेल्यानंतर बोलण्यासारखं काही शिल्लकच नसेल, रस्ते अगदी आरशासारखे चकचकीत असतील. शेवटी मानेला पट्टा लावून मला बसावं लागलं, कारण ऑपरेशन तर झालंय. पुन्हा काहीतरी कुठे गचकलं तर काय करणार? गचके 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 किती खायचे? म्हणजे मला आठवते शिवसेना प्रमुख त्यावेळेला बोलत होते की कोणाचं काय हाड निसटलं असेल, सांधा निसटला असेल, तर एसटीत बसवा आणि पाठवा गावी त्याला. ते गचके गचके खात ते बरोबर हार्ट जॉईंट होतं आणि चढताना माणूस लंगडत चढतो, उतरताना सरळ येऊन उतरतो तो. मग तसेच रस्ते अजून चोपड्याचे काय आहेत? काय केलं तुम्ही आतापर्यंत? काय केलं मिंद्यांनी? मिंद्यांनी मला आव्हान दिलंय की 2.5 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीत काय केलं ते तुम्ही बोला. मी बोलण्याची गरज नाही, इथून येऊन तुम्ही कोणाला विचारा उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं की नव्हतं. म्हणजे अगदी शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती मी केली होती की नव्हती? तुम्हाला नुकसान भरपाई जी होती संकटातली, इकडे संकट आलं असेल नसेल पण मिळत होतं की नव्हती? बरं ते तर सोडा, सोयाबीनला भाव होता की नव्हता? कापसाला होता की नव्हता? मग आत्तापेक्षा नक्कीच ते दिवस चांगले होते ना. मग आता यांचं जे डबल इंजिन सरकार आहे, नुसतं आपलं धुराचे लोट सोडतंय, थापांचे लोट सोडतंय, हातामध्ये काहीच पडत नाहीये. पण हे मी नुसतं हवेतल्या गोष्टी सांगत नाही. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण करून दाखवलेलं आहे. म्हणून मी आत्मविश्वासाने तुम्हाला मी काही वचनं देतोय. महिलांना ज्या काय 1500 रुपये ते दिले जात आहेत, जणू काय उपकार करतायत. कोल्हापूरचा यांचा तो एक नालायक नेता कोण, बरोबर पोचलाय सगळीकडे, मुन्ना महाडिक, तो मस्तीमध्ये बोललाय की ज्या महिला महाविकास आघाडीच्या सभेला जातात त्यांचे फोटो काढून पाठवा. तू काय करणार आहेस? माझ्या एका जरी भगिनीच्या नखाला किंवा केसाला धक्का लागला तर मुन्ना महाडिकला सांगतो तुझा हात उकडून ठेवीन. ही गुंडागर्दी बस झाली. इथल्या सुद्धा गद्दाराला सांगतोय, राहायचं तर सरळ राहायचं, नाही तर वाकडा करून पाठवेन.
राहायचं तर सरळ. आपण सभ्याशी सभ्य, पण जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय ते हिंदुत्व आहे. एक तर स्वतःहून कोणावरती वार करायचा नाही, पण करायला कोण जर का करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही. हेच मी त्या आमदाराला सांगतोय, गुंडागर्दी नाही करायची. आता तू आमदार तर नाहीच आहेस आणि होणार पण नाहीच आहेस, होणार पण नाहीये. त्याच्यामुळे नंतर गावातनं फिरताना कोणी येऊन टपली मारून जाईल तुला, तर सरळ राहा. कारण तेव्हा तुला वाचवायला कोणी नसणार. मिंदे बिंदे सगळे घरी गेलेले असणार. वाजले ना 12, आता यांचे वाजले की 12, पाठवा ना घरी. ते गाणं आहे ना, जाऊ द्या ना घरी. आता यांचे वाजले की 12, पाठवा ना घरी. हा, सगळं मी काल सांगितलं ना, त्या सांगोल्याला गेलो होतो. हा, तुम्ही तुम्ही सुद्धा एक तिकीट काढायचं. प्रत्येक जिथे जिथे गद्दार आहे तिकडे तिकडे मला एक गुवाहाटीचं तिकीट पाहिजे. आणि निकाल लागल्यानंतर वाजत गाजत ढोल ताशे घेऊन गद्दाराला ते तिकीट सुपूर्द करून यायचं. चल तुला स्टेशनवर सोडायला येतो, जा आणि येऊच नको. पण महिलांना जणू काय त्यांनी नोकरीला ठेवले, 1500 रुपये देत आहेत. म्हणजे या सगळ्या माता भगिनी का तुझ्या नोकर झाल्या? केवढी मस्ती. पैसे आम्ही देतो, काय बापाचे पैसे देतोयस? काय घरनं आणून पैसे देतोयस? मग आपलं सरकार आल्यानंतर आपण या भगिनींना 3000 रुपये देणार आहोत. 3000 रुपये. शेतकऱ्यांना तर परत कर्जमुक्त करणारच आहोत. पण मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण देणार आहे. म्हणजे आता यांचं जे काय धोरण आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, नाही. मुलगी स्वाभिमानाने उभी राहील, मुलगा सुद्धा स्वाभिमानाने उभा राहील. कारण मला कल्पना आहे, इकडे सगळे आलेत, आई वडील आहेत, सगळे मुलं बाळं आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, अगदी माता भगिनींना पण विचारायचं आहे. तुम्हाला फुकट म्हणून दिलेले पैसे जास्त आवडतील का तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीनी स्वकष्टाने कमवलेला 1 रुपया तुम्हाला आवडेल? काय मला सांगा. स्वकष्ट. अरे माझा मुलगा स्वतःच्या पायावर हिमतीवरती उभा राहिलाय. अरे माझी मुलगी स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिली. स्वतःच्या कमाईने खाते, ती स्वतःच्या कमाईने आपलं घर चालवते. याला म्हणतात अभिमान, जो मिंद्याकडे नाहीये. हे असं काहीतरी अभिमानाचं द्या ना तुम्ही. नुसतंच काहीतरी द्यायचं. आनंदाचा शिदा किती जणांना मिळाला? ज्यांना नाही मिळाला त्यांनी हात वर करा. ज्यांना मिळाला नाही ते नशीबवान आहेत. कारण ज्यांना मिळाला त्याच्यामध्ये होत्या उंदराच्या लेंड्या. मग आता ज्यांना मिळाले कोण हातच वर करणार नाही मिळालंय. पण मी बोलतोय खरंय की खोटं एवढं सांगा. हा, आळ्या मिळाल्या, उंदराच्या लेंड्या मिळाल्या. तो आता मेंढ्याला सांगायचं की हा शिदा तूच खा आता. हा यांचा आनंद. कसला आनंद. गोरगरिबाला तुम्ही थट्टा करता, त्याच्या आनंदाचा शिदा म्हणून त्याला उंदराच्या लेंड्या देताय. हा, झुरळं कुठे मिळत आहेत, कुठे आळ्या मिळत आहेत, कुठे किडे मिळत आहेत. हा कसला आनंद. मग त्याच्यापेक्षा आपण जे करणार आहोत, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण ते करून दाखवलेलं आहे की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 पैशाचं नुकसान होऊ न देता मी स्थिर ठेवून दाखवणार आहे. आपण स्थिर ठेवून दाखवणार. मग त्याच्यामध्ये साखर आली, तांदूळ आला, गहू आला, डाळ आली, तेल आलं. काळजी करू नका. महागाई किती जरी वाढली तरी याचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार. कारण जीएसटी 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 कोणी तुमच्याकडे बघायलाच तयार नाहीये. खास करून मला शेतकऱ्यांना विचारायचंय की जसा मोसम फिरतो, म्हणजे पाऊस अतिवृष्टी झाली, तुमच्या पिकाचं झालं नुकसान. दुष्काळ पडला, पिकच आलं नाही, झालं नुकसान. कधी कधी तुम्हाला शेतमालाला भावच मिळत नाही, झालं नुकसान. हमी भाव मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी किती मेहनत केली तरी त्याला हमी भाव मिळत नाही. पण जीएसटी म्हणून त्या उत्पादकांना हमी भाव कसा काय मिळतो? म्हणजे सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला, लागली जीएसटी. त्याच्यावर पेस्ट पिळली, लागली जीएसटी. चहा घेतला, जीएसटी.
ब्रेकफास्ट करतोय जीएसटी, हॉटेलमध्ये गेलो डोसा खातोय, वडा खातोय, जीएसटी लागली, कपडे घातले, चप्पल घातली, टोपी घातली, जीएसटी. मी पिळताना तुम्ही कुठेही कसूर ठेवत नाही, पिळायचं तेव्हा बरोबर पिळून काढता आणि देताना मात्र म्हणजे मला लोकसभेच्या वेळेला एका शेतकऱ्यांनी सांगितलेलं की दादा कसं आहे बघा, त्याचं शेत किती होतं, पीक कोणतं घेत होता मी नाही विचारलं त्याला, पण त्यांनी मला सांगितलं की साधारणतः 1,00,000चं खत हे मला दर वर्षाला लागतं. मी त्याला विचारत होतो प्रधानमंत्री सन्मान योजना किती मिळतात तुम्हाला वर्षाला? 12,000 काहीतरी ना? 12 ना? हा, कारण त्यांनी मला 12 सांगितलेलं. म्हटलं अरे तुला 12,000 मिळतात ना रे दादा, प्रधानमंत्री देतात ना, केंद्राची योजना आहे. तुला कसलं काय? फक्त 1,00,000चं खत घेतलं तर त्यावेळेला होती 18% जीएसटी. म्हणजे मी 1,00,000 दिले तर 18% गेले सरकारकडे. म्हणजे 1,00,000वरती किती गेले? 18,000. वर्षाला मिळतात किती? 12,000. 6,000 कुठे गेले? पत्ता नाही. म्हणजे खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, वीज पंपावरती जीएसटी, प्लॅस्टिकवरती जीएसटी, त्यांचे काही स्पेअर पार्ट आणले त्याच्यावरती जीएसटी. मग सगळे जीएसटी 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 जर का असेल तर मग हे मिंद्याचं जे सरकार आहे त्याला जीएसटी दिसेल त्याच्यात बसवा आणि राज्याच्या बाहेर पाठवून द्या. त्याला म्हणे ही आमची जीएसटी, जी पहिली जीएसटी दिसेल त्याच्यात बसून द्या पाठवून. आणि म्हणून या काही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे नुसतं रडगाणं गात बसायचं असेल तर द्या परत मिंद्याला आणि गद्दाराला निवडून. पण मला खात्री आहे ज्या संख्येने तुम्ही जमल्यात आणि ज्या उत्साहामध्ये आहात, अरे एक गद्दार झाला तरी चोपड्याचे नागरिक गद्दार झालेले नाही आहेत. हा चोपड्याला लागलेला कलंक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 जणांनी त्यांच्या मतदारसंघाला जो कलंक लावला तसा चोपड्याला या गद्दारांनी लावलेला कलंक आहे आणि तो कलंक तुम्हाला पुसून टाकावाच लागेल. कारण साधा एकच प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराज आता होऊन किती वर्ष झाली? 400 वर्ष झाली. मग मला फक्त सांगायचं की मी नावं घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हणता? सूर्याजी पिसाळ काय म्हणतो? खंडोजी खोपडे गद्दार म्हणतो ना. मग 400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग अजून पुसला जात नसेल तर ह्या काल परवा केलेल्या गद्दारीचा डाग हा कधी पुसला जाणार आहे? म्हणून त्यांचा डाग त्यांच्याकडे राहू द्या. चोपड्यावरचा डाग हा तुम्ही पुसून टाकायचा आहे. आणि म्हणून मला केवळ चोपड्याचाच नाही, चोपड्याचा तर तुम्ही देणारच हो ना, पण जळगावचं सुद्धा पाहिजे. आणि जेवढे उमेदवार इकडे आहेत महाविकास आघाडीचे, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिकडे हात, आणि जिकडे तुतारी असेल तिकडे तुतारी. फक्त एक लक्षात ठेवा की गेल्या वेळेला त्यांनी जो एक भ्रम तयार केला होता, आपली जुनी निशाणी चोरले, ती निशाणी आता आपली नाहीये. अनेकांनी मला निवडणुकीनंतर सांगितलं फोन करून लोकसभेच्या की उद्धवजी आमच्याकडनं एक चूक झाली, आम्हाला तुम्हाला मतदान करायचं होतं